बारामती लोकसभेत अजित पवारांविरोधात अख्खं पवार कुटुंब मैदानात उतरलं आणि सुप्रिया सुळेंचा बारामती लोकसभेत विजय झाला। आता 4 महिन्यांनी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत अजित पवारांसमोर पवार कुटुंबातील एक दादा आव्हान देण्याची शक्यता आहे आणि यासाठी रणनीती आखण्याचं काम सुरू झालेलं आहे। बारामतीत याची चर्चा होऊ लागली आहे। काय आहे ही रणनीती आणि 2024च्या लोकसभा निवडणुकीत बारामती विधानसभा मतदारसंघातच अजित पवारांची गणितं कशी बिघडतायत, कोण नवा दादा येतोय पाहूया। बारामतीत आता दादा विरुद्ध दादा। लोकसभेतल्या विजयानंतर शरद पवारांची नवी रणनीती। देशात ना नरेंद्र ना महाराष्ट्रात देवेंद्र, बारामतीत एकच युग चालू होतंय ते म्हणजे युगेंद्र। बारामती लोकसभेमधल्या सुनेत्रा पवारांच्या पराभवानंतर आता विधानसभेला थेट अजित पवारांनाच आव्हान मिळू शकते। सुप्रिया सुळेंच्या प्रचारात महत्त्वाची भूमिका बजावलेले युगेंद्र पवार। बारामतीचा गड यशस्वी सर केल्यानंतर युगेंद्र पवारांना अजित पवारांविरोधात मैदानात उभं करण्याची मागणी होऊ लागली आहे। घराघरात युगेंद्र दादांना आज ओळखायला लागलेत। वादा तोच पण दादा नवीन, अशी आमची भूमिका आहे। हे आम्ही साहेबांच्या कानावर घातलं। साहेबांनी आम्हाला त्याच्याबद्दल आश्वासन दिलेलं आहे की आम्ही या गोष्टीचा विचार करू। आमच्या डोक्यात पण काही गोष्टी आहेत, म्हणजे साहेबांपर्यंत पण दादांचं काम पोचलेलं आहे। साहेबांनी आम्हाला शब्द दिले की आम्ही त्याच्याबद्दल निश्चित विचार करू आणि तुम्हाला कळू। युगेंद्र दादांचा निर्णय झालेला नाही, पण आम जनतेचा, सर्वसामान्य मतदारसंघाचा, मतदारांचा निर्णय झालेला आहे की आम्हाला युगेंद्र दादाच आमदार म्हणून पाहायचं आहे आणि युगेंद्र दादांनाच आम्ही आमदार करणार आहोत। हे आत्ता जे 58,000 लीड आहे, तर हे आम्ही 65 ते 70,000 लीड हे तमाम बारामतीचे मतदार, सर्वसामान्य मतदार याच्यामध्ये ज्यांनी सुप्रियाताईंच्या बरोबर खांद्याला खांदा लावून काम केलं, जीवाचं रान करून मतदान करून केलं, तेच सर्व मतदार आज युगेंद्र दादांना आमदार बनवणार आहेत। सुप्रिया सुळेंविरोधात अजित पवारांनी सुनेत्रा पवारांना उमेदवारी देऊन एक प्रकारे कुटुंबाचा रोष ओढावून घेतला। अख्खं पवार कुटुंब प्रचाराच्या मैदानात उतरलं आणि तब्बल 1,58,000 मतांनी सुप्रिया सुळेंचा विजय झाला। यात बारामती विधानसभा मतदारसंघातच सुप्रिया सुळेंना सर्वाधिक लीड मिळालं। 2024च्या लोकसभेतील बारामती विधानसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे यांना तब्बल 1,43,941 तर सुनेत्रा पवारांना 96,560 मतं मिळाली। तर 2019च्या विधानसभा निवडणुकीत अजित पवारांना 1,95,641 मतं, तर त्यावेळी भाजपाकडून विरोधात असणाऱ्या गोपीचंद पडळकरांना 30,376 मतं मिळाली। की बारामतीचे लोक सुज्ञ वकील असतील, डॉक्टर असतील किंवा इतर व्यावसायिक असतील, त्या सगळ्यांना हे माहिती होतं ना की जे काही साहेबांनी या संस्था आणल्या किंवा सुरू केलं त्याच्यामुळे बारामतीची इकॉनॉमी ही वेगळी। तुम्ही बाकीच्या आजूबाजूचे तालुके बघा आणि बारामती बघा, बारामतीमध्ये सुरक्षितता आहे, त्याच्यामुळे लोक राहायला इथे येतात। इथल्या जमिनीच्या किमती वाढल्यात कारण लोकांना सुरक्षित वाटतं। इथं बऱ्यापैकी सगळ्या सुखसोयी आहेत कम्पेअर टू अदर सिटीज। राष्ट्रवादी फुटल्यानंतर झालेल्या लोकसभेत बारामतीकरांचा कल हा शरद पवारांच्या बाजूने दिसला आणि सुप्रिया सुळेंना सर्वाधिक मतांनी लोकसभेत पाठवले। पण विधानसभेत जर शरद पवारांनी घरातीलच उमेदवार अजित पवारांविरोधात दिला तर गणित काय असतील हे महत्त्वाचे। ते पवार साहेब ठरवतील। आज आपण फक्त इथं काम करतोय, लोकांचे जे काही प्रश्न आहेत ते सोडवायचा प्रयत्न आपण करतोय। शेवटी मी एक छोटा इथं एक कार्यकर्ता म्हणून मी काम करतोय, पण हे जे निर्णय आहेत ते पवार साहेबांच्या हातात असतात किंवा जयंत पाटील साहेब असतील, जे आपले पक्षाचे अध्यक्ष आहेत महाराष्ट्राचे, सुप्रियाताई असतील, सगळे वरिष्ठ नेते ते ठरवतात। आता युगेंद्र पवारांची ही प्रतिक्रिया ऐकली तर सध्या कोणतीही अटकळ मांडता येणार नाही। युगेंद्र पवार हे अजित पवारांचे धाकटे बंधू श्रीनिवास पवारांचे चिरंजीव आहेत। बारामतीच्या विद्याप्रतिष्ठानच्या कामात सक्रिय सहभाग आहे। विद्याप्रतिष्ठानचे खजिनदार कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष आहेत। शरयू उद्योग समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत। दरवर्षी पावसाळ्यात सीडबॉल निर्मितीच्या उपक्रमात सहभाग असतो। अल्पभूधारकांना विहीर देखील खोदून दिल्या। नेहमी आश्चर्य वाटते की लोकांमध्ये चर्चा आहे। आता आपण असा कुठं कानोसा घ्यायला जातो की लोक म्हणतात की आता युगेंद्र पवार पहिलं, दुसरं साहेब ठरवतील ना। आता शेवटी युगेंद्र पवार साहेबांच्या पक्षामध्ये आहेत, दादांचा दुसरा पक्ष आहे,
त्याच्यामुळं साहेबांच्या पक्षातून कोण योग्य आहे ते साहेब, सुप्रिया किंवा जयंत पाटील जे त्या पक्षाचे अध्यक्ष आहेत ते ठरवतील की बारामतीमध्ये कोण द्यायचं कोण नाही. आपण बोलून ते थोडी ठरणार. मला याची खरंच माहिती नाही. आदरणीय पवार साहेब बारामतीत आहे, तुम्ही तुमचा जो तिथला रिपोर्टर असेल त्याला सांगा, त्यांना विचारायला. एकीकडे पवार कुटुंबीय यावर सध्या काहीही बोलत नाहीये, तर दुसरीकडे अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून मात्र या चर्चांवरती टीका केली जाते. एखादा चित्रपट फ्लॉप झाला म्हणून अमिताभ बच्चन हा सुपरस्टार जो आहे त्याचं सुपरस्टार पद जात नसतं, आणि आसराणीचा एखादा चित्रपट हिट झाला म्हणून आसराणी कधी अमिताभ बच्चन होत नसतो. एवढं साधं गणित आहे. अजितदादा हे अजितदादा आहेत, आणि त्यामुळं त्या बारामती विधानसभा मतदारसंघामध्ये अजितदादा मागच्या वेळेला 1,67,000 मतांनी निवडून आले. या वेळेला त्याच्यापेक्षा किमान 25,000 जास्त मतं घेतील. सध्या बारामती विधानसभेबाबत नेमकं काय होईल हे सांगणं अवघड आहे. लोकसभेत 3 टर्म खासदारकी सांभाळलेल्या सुप्रिया सुळे विरुद्ध पहिल्यांदाच निवडणूक लढवणाऱ्या सुनेत्रा पवार अशी लढत होती. आणि जर बारामती विधानसभेत युगेंद्र पवार विरुद्ध अजित पवार सामना झाला तर ही लढत पवार कुटुंबातील पुढच्या पिढीतील नवी काका विरुद्ध पुतण्या अशीच असणार आहे. या लढतीत काय होणार याची उत्कंठा आतापासूनच राज्यभरात वाढली आहे. जयकुमार जाधवसह योगेश पाटील, पुढारी न्यूज, बारामती.